हाय मुलांनो, आज आपण बघणार आहोत प्रॉब्लेम सेट 36. पण त्याच्या अगोदर आपल्याला काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे, जसं की डेसिमल फ्रॅक्शन. डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे काय? तर अ फ्रॅक्शन हुज डिनॉमिनेटर इज 10, 100, 1000 or any other 10 times multiple of 10 is called the डेसिमल फ्रॅक्शन. म्हणजे जर तुम्हाला एखादा फ्रॅक्शन दिलेला असेल, हा आहे न्यूमरेटर आणि हा आहे डिनॉमिनेटर, तर याच्या डिनॉमिनेटरला 10, 100, 1000 किंवा अजून 10च्या मल्टिपलमध्ये कितीही नंबर असू देत, तर त्याला म्हणतात डेसिमल फ्रॅक्शन. समजलं? If one unit is divided into 10 equal parts, each part become 1/10. जर आपण 0 to 1चे जर सेम 10 पार्ट्स केले, तर त्यातल्या प्रत्येक पार्टची जी व्हॅल्यू आहे ती 1/10 असते. ठीक आहे. 1/10 मीन्स 1/10. ह्याला रीड कसं करायचं? 1/10. दिस प्लेस इज कॉल्ड 10th प्लेस आणि ह्याला काय म्हणतात? 10th प्लेस असं म्हणतात. आता हे 1/10 किंवा 1/10 आपण कसं लिहितो? तर डिनॉमिनेटरला जेवढे 0 असतील तेवढा डिजिट सोडून आपल्याला डावीकडे लेफ्ट साईडला पॉईंट द्यायचा असतो. जसं की आता हा जो नंबर आहे ना न्यूमरेटरचा, तो इथे लिहायचा. ओके, हा किती आहे? 1. आता किती 0 आहे? तर 1 0 आहे. सो ह्या 1ला सोडून 1 डिजिट सोडून आपल्याला काय करायचं आहे? पॉईंट द्यायचा आहे. आता आपल्याकडे फक्त एकच डिजिटचा नंबर होता, पुढे दुसरा कुठलाच आपल्याकडे नंबर नाही आहे, मग त्यावेळेस आपण इथे लिहायचा 0, 0.1. हेच जर आपल्याकडे असं असतं 23 डिवाइड बाय 10, ठीक आहे, त्यावेळेस आपण काय करणार? हा 23 नंबर लिहिणार. आता एक 0 आहे, सो एक डिजिट सोडून लेफ्ट साईडने आपल्याला पॉईंट द्यायचा आहे. जर एक डिजिट सोडून म्हणजे 3 सोडून आपण इथे पॉईंट देणार 2.3. तर ते जर 7/10 असेल, 7 नंबर लिहिला इथे. आता एकच 0 आहे, तर एक डिजिट सोडून आपण काय देणार आहोत? पॉईंट देणार आहोत. आता इथे कुठलाच नंबर नाही आहे दुसरा, म्हणून इथे लिहिला 0, 0.7. ठीक आहे. हा जो पॉईंट आपण लिहिला ना, तर याला म्हणतात डेसिमल पॉईंट. ठीक आहे. आणि हे वाचताना असं वाचतात 0.1 किंवा 0.1 म्हटलं तरी चालतं, 2.3 असं म्हटलं तरी चालतं, किंवा 0.7 किंवा 0.7 असं आपण रीड करतो. ओके. आता आपण प्रॉब्लेम सेट नंबर 36 बघूयात. तर क्वेश्चन आहे, राईट द फॉलोइंग मिक्स्ड फ्रॅक्शन्स इन डेसिमल फॉर्म अँड रीड देम अलाउड. आता इथे आपल्याला मिक्स फ्रॅक्शन दिलेले आहेत. मिक्स फ्रॅक्शन म्हणजे काय? एक होल नंबर असतो, म्हणजे 3, 4, 5 असा, आणि दुसरा जो आहे तो फ्रॅक्शनमध्ये असतो, त्याला म्हणतात मिक्स फ्रॅक्शन. आपण हे आधी सॉल्व केलेलं आहे. ओके. तर आता हा कसा लिहायचा ते सांगते तुम्हाला. होल नंबर जो आहे तो ॲज इट इज लिहायचा, त्याला काही करायचं नाही आहे. आणि जो 9/10 आहे, म्हणजे आता हा जो 9 आहे तो आपण काय करणार आहोत? ॲज इट इज लिहिणार आहोत. आणि 10 म्हणजे किती 0 आहे? 1 0 आहे. म्हणजे 1 डिजिट सोडून आपल्याला पॉईंट द्यायचा आहे, म्हणजे 9 सोडून पॉईंट द्यायचा आहे. आपण आत्ताच इथे बघितलं, आपण ते कसं रीड करतो? 1/10 असेल तर 0.1, 7/10 असेल तर 0.7, 0.7, कारण हे सिंगल डिजिट नंबर आहेत, त्याच्यामुळे त्याच्या पुढे कुठलाही नंबर नसतो, म्हणून आपण तिथे 0 लिहितो. तर हा जो 9/10 आहे ना, तर तो कसा होईल? हा जो 9/10 आहे, तर तो काय होणार आहे? 0.9 किंवा ओन्ली 0.9, आणि त्याच्या पुढे इथे काहीच नंबर नाही आहे ना, मग तेव्हा आपण हा होल नंबर तिथे लिहिणार आहोत, म्हणजे 3.9. अजून एक ह्याच्यामध्ये ट्रिक आहे. तुम्हाला माहीत आहे काय, मिक्स फ्रॅक्शनपासून आपण फ्रॅक्शन कसा तयार करतो? आठवतंय का? ह्याला कसं लिहू शकतो आपण? 3 × 10 + 9/10. आठवलं का? आपण मिक्स फ्रॅक्शनपासून असा फ्रॅक्शन लिहितो की ह्याची
3ची आणि ह्या डिनॉमिनेटरची मल्टिप्लिकेशन करायची आणि त्याच्यामध्ये +9 करायचा. म्हणजे ते किती झाले? 3 × 10 झाले 30 +9/10. म्हणजेच काय झाले ते? 39/10. आता एकच 0 आहे, मग आपण लेफ्ट साईडनी एक डिजिट सोडून पॉईंट देतो. सो 39 एक डिजिट सोडून पॉईंट दिला म्हणजेच काय झाला? हा 3.9. हे असं तयार झालेलं आहे. समजलं का? तर आपल्याला एवढं सगळं करत बसायचं नाही आहे. आपल्याला सिम्पली फक्त काय करायचं आहे? हा होल नंबर असंच लिहायचा आहे आणि 9/10 म्हणजे तो असतो 0.9. एवढंच करायचं आहे. आणि हा रीड करताना कसा रीड करायचा आहे? सो हा जो आहे तर तो असतो 3.9. 3.9 असा रीड करायचा आहे. ओके, आता नेक्स्ट बघूयात. नेक्स्ट आहे 1 होल नंबर आहे आणि 4/10 आहे. तर याला आपण कसं लिहिणार? होल नंबर ॲज इट इज आणि 4/10 म्हणजे काय झाला? 0.4. आणि हे आपण रीड कसं करणार? 1.4 असं आपण याला रीड करणार आहोत. थर्ड आहे 9 होल नंबर आहे आणि 3/10 आहे. सॉरी 9 नाही, ते 5 आहे. ओके, तर होल नंबर ॲज इट इज लिहिला आणि 3/10 म्हणजे काय? 0.3. रीड करताना कसं रीड करणार? 5.3. फोर्थ वन आहे 8/10. आता इथं होल नंबर नाही आहे म्हणून आपण डायरेक्ट आता 8/10ला कसं लिहिणार? 0.8 आणि इकडे कोणताही नंबर नाही म्हणून तिथे लिहिणार आपण 0.8. ह्याला रीड कसं करणार? 0.8. फिफ्थ आहे 7/10. इथे पण होल नंबर नाही आहे. 7/10 एकच 0 आहे. सो आपण ह्याला लिहिताना असं लिहिणार 0.7. कोणताही नंबर नाही म्हणून तिथे लिहिणार 0. सो 0.7 असं आपण ह्याला रीड करणार आहोत. समजलं? ओके, बाय बाय.